नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आज आपण सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की दादा आणि माई ही दोघे नंदाच्या उशिरापर्यंत घराबाहेर असल्यामुळे नको नको ते विचार करून काळजीत असतात. नंदाचा भावी नवरा शेखर हा विमान अपघातात मृत्युमुखी पडला आहे. त्यामुळे नंदा सैरभैर झाली आहे हे ओळखून दादा व माई गप्प बसतात. परंतु नंदाचे एक पत्र जे दादांसाठी लिहिले होते ते वाचून नंदाच्या मनाची खरी अवस्था दादांना समजते. ते सुद्धा नंदाला पत्र लिहून तिच्या भावनांना अनुमोदन देतात व मग दोघे नंदाच्या शिक्षकांकडे पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी जातात. त्यावेळेस नंदाला आपली आधीची मैत्रीण वसुंधरा हिच्याकडे तिची मदतनीस म्हणून जाण्याची संधी मिळते व ती तयार होते. तर मित्रांनो, या कथेचा पुढील भाग आता आपण वाचणार आहोत. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. नंदा आश्चर्याने उद्गारली, वसुंधरा गुप्ते? तिला कंपॅनियन हवी आहे? ती जहागीरदारीण कधी झाली? दासबाबू हसत म्हणाले, हा बरोबर. काल अचानक तिचा मला फोन आला तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला. ती आपल्या कॉलेजात होती ना पहिल्या वर्षी, तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी. तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे. ही त्यांच्या डोळ्यात भरली, कानात गुंजारव करू लागली. मग काय, प्रेम काय कण्व ऋषीच्या आश्रमातच जमतं का? ते जाऊ दे. कॅम्पियनला 250 रुपये देणार आहे ती. तसं काही काम नाही. तिच्याबरोबर हिंडायचं फिरायचं, तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं. तिला एक लहान मुलगी आहे, तिला फिट्स येतात म्हणे अधूनमधून. त्या मुलीला थोडं जपायचं. लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला, काय दादासाहेब? दादा हसत उत्तरले, बाहेरचं जग पाहण्याची सुरेख संधी आहे ही. अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उल्हासी स्वराने म्हणाली, सर, माझी ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सज्जना, या तिच्या गाण्यावर मी इतके खुश झाले होते की तिची कॅम्पियन म्हणून आनंदाने जाईल मी. दासबाबू उद्धट म्हणाले, ती कुठल्या तरी हॉटेलात उतरली आहे. पत्ता, फोन नंबर सारं सांगितले तिने मला. थांब आत्ताच फोन करतो मी तिला. दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदाच्या डोळ्यापुढे विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले. सुंदर वसूच्या मधुर गाण्याला तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. मात्र रात्री दादांनी हा विषय माईपाशी काढला. तेव्हा हे आपले स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसल्या. पोरीला नोकरी करायची असली तर खुशाल इथं करू दे. तेवढ्यासाठी कुठंतरी दूर कशाला जायला हवं? दादा त्यांच्याशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून त्या उद्गारल्या, हे आईचं मन आहे, तुम्हाला नाही कळायचं ते. दादा गप्प बसले. नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणीचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील. ती कुठेतरी दूर गेली, आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगरहाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती. म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती. नंदाही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती. दासबाबूंच्या शिकलेल्या मुलींवर घर कोंबडेपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचेच होते. पण त्याहीपेक्षा वसूविषयीच्या जागे झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते. तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ती रंगू लागली होती. मनाचा हा उल्हास गेल्या 5 महिन्यात ती प्रथमच अनुभवत होती. तिच्या पुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मायेची समजूत कशी घालायची?
त्यानंतर 2 दिवस असेच गेले. नंदा निराश झाली. काही चमत्कार घडला तरच आपले विलासपूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले. मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहेरी आलेल्या नलूला भेटायला ती गेली. संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकते तोच माई उद्गारल्या, तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी. नंदाला या बोलण्याचा अर्थच कळेना. ती टकमक पाहत राहिली. तेव्हा माई हसत म्हणाल्या, अशी वेंधळ्यासारखी काय पाहत राहिलीयस? अगं, तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदार झालीये म्हणे. तिच्याकडे तू जाणार आहेस की नाही हे कुणीतरी नीट समजावून सांगायचं की नाही मला. 2 दिवस वाट पाहिली ना तिने तुझी, पण तुझा काही पत्ताच नाही. म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तिला शोधायला आली होती. मोठी भाग्याची आहे ही पोरगी. गाडी किती सुरेख होती म्हणतेस तिची. तुझ्यावर फार जीव आहे तिचा. मला गळ्याची शपथ घालून म्हणाली, माई, नंदाला पाठवा माझ्या बरोबर, नाहीतर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या. मी तिला म्हटलं, तुझ्यासारख्या जहागीरदारणीची बडदास्त ठेवणं बाळ आम्हाला जमणार नाही. तू आपली नंदालाच घेऊन जा कशी. ती तुझ्याकडे असली तर काडीचीही काळजी नाही मला तिची. मी हे बघ, जमलं तर चांगलासा जावई पण बघून दे मला. नंदा मुकाट्याने ही सारे ऐकत होती. तिला हवा असलेला चमत्कार घडला होता. मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते, त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो. तिचा रुकार मिळवण्यासाठी हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही. नंदा स्तब्ध उभी असलेली पाहून माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडे जा. कधी निघायचं ते ठरून ये. या जगात सारं मिळेल, पण असली माया मिळायची नाही बाई. नंदाने दारावरली घंटा वाजवली. लगेच एका नोकराने दार उघडले. वहिनी साहेब आपलीच वाट बघतात असे त्याने तिला सांगितले. वसुंधरेच्या प्रशस्त खोलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले. दार किलकिलेच होते. नंदाने ते हळूच उघडले. तो आवाज वसुंधरेला ऐकू गेला नसावा. ती एका कोच्यावर अर्धवट पाठमोरी बसली होती. तिच्या पुढ्यात एक भली मोठी भावली दिसत होती. त्या भावलीकडे ती टक लावून पाहत होती. नंदाला नवल वाटते. त्या भावलीशी वसुंधरा एवढे कसले हितगुज करीत आहे हे तिला समजेना. कॉलेजात ती 8-10 महिनेच होती. तेव्हा सुद्धा पर्णभारात लपून कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेसारखी ती वाटायची. सदा ना कदा आपल्या नादात गुंग असायची. आता जहागीरदारीण झाल्यावर तिचा तो एकलकोंडा स्वभाव पार बदलून गेला असेल अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती. कॉलेजात असताना वसुंधरेचे एकच स्वप्न होते, लोकप्रिय पार्श्वगायिका होऊन खूप खूप पैसे मिळवायचे. दररोज उंची साडी नेसता येईल इतके पैसे मिळवायचे. अनेक चांगल्या गायकांची ती सही सही नक्कल करी. पण हे गाणं तुला नीट जमलं नाही अशी कुणी थट्टा केली की लगेच ती रडकुंडला येई, अगदी जीव घ्यायला निघे. जहागीरदारीण बनलेली आणि मातृप्रत प्राप्त झालेली वसुंधरा त्या वसूपेक्षा भिन्न झाली असेल. पोक्तपणाने ते आपले स्वागत करील असे नंदाला वाटत होते. आपल्या या निराधार कल्पनेचे तिलाच हसू आले आता. एक नीटनिटकी उजळ रंगाची आणि हुशार दिसणारी नोकराणी याच वेळी तिथे आली. बहुधा ती वसुंधरेची खास दिमतीची दासी असावी. नंदा दारातच सपकून उभी राहिली. हे पाहताच ती मोठ्याने उद्गारली, अगो बया. त्या उद्गारासरशी वसुंधरा दचकली. तिने वळून पाहिले. दारात उभा असलेल्या नंदाला तिने चटकन ओळखले. झटकन उठून दाराकडे ती उद्गारली, अगं नंदा, अशी परक्यासारखी दारात काय उभी राहिलीस? मी जहागीरदारीण असले तरी ती या पर्वतीच्या दृष्टीनं, तू नि मी कॉलेजला मैत्रिणी. दारातून पुढे आलेल्या नंदाचे दोन्ही हात धरून तिला आपल्या जवळ कोच्यावर बसवीत ती म्हणाली, मला वसू म्हणायचंस हा तू? मी तुला नंदाच म्हणणार. इथं आहो जाओचं काही काम नाही. तू माझी कॅम्पियन म्हणून यायला तयार आहेस
असं त्या दिवशी दासबाबूंनी फोनवरून सांगितलं ना, तेव्हा मला किती किती आनंद झाला म्हणून सांगू. वाटलं उडावं नि महालक्ष्मीला जाऊन तिच्या पाया पडून यावं. काय बोलावे हे नंदाला कळेना. वसुंधरेच्या बोलण्यातला अतिशयोक्तीपणामुळे ती गोंधळून गेली. ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरा तिचा खांदा हलवीत म्हणाली, तू कशाला बाई बोलशील आमच्या बरोबर? कॉलेजात तू होतीस स्कॉलर, आम्ही होतो ढ. लगेच नंदाचे तोंड दोन्ही हातांनी आपल्याकडे फिरून ती उद्गारली, कॉलेजात दिसत होतीस तशीच आहेस की. कोवळेपणा टिकवायची काही किमया पैदा केली असं वाटतं. मला शिकव ना ती. काहीतरी बोलणे पाहिजे म्हणून नंदा म्हणाली, तू तर चांगली जहागीरदारीण होऊन बसली आहेस. गोड गळा दिला देवाने तुला. जन्मभर कोवळेपण टिकवशील तू आपलं. नंदा हे बोलली खरी, पण वसुंधरेच्या मुद्रेकडे निरखून पाहिल्यावर तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वसू अंगाने थोडी भरली होती, त्यामुळे तिचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते. पण एखाद्या प्रतिभावंत शिल्पकाराने केलेल्या अप्सरेच्या आंधळ्या पुतळ्याचा भास होत होता तिला पाहून. कॉलेजात असताना तिच्या डोळ्यात चैतन्य कसे सळसळायचे. तिचे डोळे म्हणजे 2 शुक्रांच्या चांदण्या वाटायच्या. ओ सजना सारखे गाणे ती म्हणू लागली की त्या डोळ्यातून फुलपाखरे नाचत बाहेर पडायची. नंदाने तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले. तिचे मन चुकचुकत विचारत, त्या शुक्राच्या चांदण्या केव्हा मावळल्या? ती फुलपाखरं कुठं गेली? वसूविषयीच्या अनामिक करुणेनं नंदाचे मन भरून आले. नंदाचा हात हातात घट्ट धरून वसुंधरा बोलू लागले. वसूच्या हाताचा विचित्र ओलसरपणा नंदाला सारखा जाणवत राहिला. मुंबईची हवा अशी, असे म्हणून तिने आपल्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. वसू चिंतायुक्त स्वरात तिला सांगत होती, 2-3 महिने झाले बघ, मधुरेला एकदम फिट्स यायला लागलेत. खूप उपाय केले विलासपुरात, पण काही केल्या गुण येईना. म्हणून इथं घेऊन आले आहे तिला. बड्या बड्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलेली सारी औषधं दिली. आता बरं हेच तिचं. पण माझं काही मन लागत नाही. परत जाताना एक चांगली मावशी घेऊन जावं मधुरेसाठी. म्हणजे आपल्याला सोबत होईल नि बेबीलाही एकटं एकटं वाटणार नाही. सख्या बहिणीसारखी कुणीतरी हवी होती मला. जे कुणी ओळखीचं भेटल त्याला सांगत होते मी. परवा मधूसाठी एक छोटं गोष्टीचं पुस्तक आणलं. ती होती शकुंतलेची गोष्ट. दासबाबूंची आठवण झाली एकदम. मला शकुंतला म्हणायचे ते. बोलता बोलता वसुंधरा थांबली. एखादा अर्धवट सूर वाऱ्यावर विरून जावा तशी. समोरच्या त्या भल्या मोठ्या बाहुलीकडे मोठ्या मायेने पाहत ती गुणगुणू लागली, नैना बरसे रिमझिम रिमझिम. नंदाला थोडे चमत्कारिक वाटले. मधुरा तर कुठेच दिसत नव्हती. इतक्यात पार्वती चहाचा ट्रे घेऊन आत आली. चहा तयार करून तो पेल्यात ओतता ओतता ती म्हणाली, वहिनी साहेब, गावासनी जायला कवा निघायचंय? बाहुलीवरली नजर पार्वतीकडे वळून वसुंधरा म्हणाली, का ग? गंगारामाची आठवण येते वाटतं तुला? पार्वती लाजली. खाली मान घालून पाहू लागली. वसुंधरा नंदाकडे वळून म्हणाली, आमची पार्वती मोठी हुशार आहे हं. अगदी जीव लावून माझे आणि मधूचं सारं करते ही. पण खुदकन हसत ती उद्गारली, लग्न झाले हिचं 4 महिन्यांपूर्वी गंगारामशी, देवदत्तच्या ड्रायव्हरशी. नंदाने विचारलं, देवदत्त? देवदत्त कोण? वसुंधरा उत्तरली, अगं हो, सारच मुसळकेरात. तिकडच्या ड्रायव्हरशी असं म्हणायला हवं, नाही का? पण मी आपली देवदत्तच म्हणते त्यांना. फार मोठी लायब्ररी आहे हा त्यांची. तुझ्यासारख्या विदुषीची काही काही अडचण होणार नाही विलासपुरात. शिवाय जवळच चंदनगड म्हणून एक जुना किल्ला असलेलं गाव आहे. चांगलं हवेचं ठिकाण आहे. तिथं सुंदर बंगला आहे आमचा. अगदी मजेत दिवस जातील तुझे. पार्वती बाहेर जाऊ लागली. तेव्हा काही आठवल्यासारखे करीत वसुंधरा म्हणाली, अगं मधू कुठे आहे बघ. तिला म्हणावं मावशी आलीये तुझी, नंदा मावशी. चहा घेता घेता नंदा मनात म्हणत होती, मुलीच्या दुखण्यानं फारच हळवी झालेली दिसते वसू.
आपण तिच्याबरोबर 4-6 महिने राहिलो तर तिला बरं वाटेल. तिचं मन स्थिर होईल. निदान वसूसाठी तरी आपल्याला विलासपूरला जायलाच हवं. मधुरेची किलबिल बाहेरून ऐकू येऊ लागली. तेव्हा वसुंधरा म्हणाली, नंदा, 4-6 दिवसात निघायचं हं आपण इथनं. बाकीची माणसं आगगाडीने येतील. तू, मी, मधू आणि पार्वती गाडीनं जाऊ. मम्मी मम्मी करीत मधुरा आत धावत आली. 5 वर्षांची ती गोड पोरगी पाहून नंदाला वात्सल्याचे भरते आले. तिला मिलिंदची आठवण झाली. आईपाशी कुणीतरी बसले आहे हे लक्षात येताच मधुरा थबकली. नंदाकडे टक लावून पाहू लागली. मग तिने हळूच विचारले, मम्मी, हीच ना ग मावशी? नंदाने उठून लाजऱ्या मधुरेला अलगद उचलले. तिला आपल्या मांडीवर बसवीत आणि तिची हनुवटी वर करीत ती म्हणाली, मला छान छान गोष्टी येतात हा. विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत मधुरेने विचारले, खरं? नंदाने मान डोलवली. मधुरेने उत्सुकतेने प्रश्न केला, मला गोष्ट सांगशील आत्ता? नंदाने पुन्हा मान डोलवली. मधुरा हळूच म्हणाली, राक्षसाची नको सांगू हा, भय वाटतं त्याचं मला. राक्षस न म्हणता राक्षस हा शब्द तिने स्पष्ट उच्चारला. याचे नंदाला मोठे कौतुक वाटले. ती हसत उत्तरली, छान छान गोष्ट सांगेन मी तुला, पण त्याआधी मला छान पापा द्यायला पाहिजे. नंदा आता आपला पापा घेणार असे वाटून मधुरा झटकन तिच्या मांडीवरून दूर झाली. वसुंधरेच्या पुढ्यातल्या बाहुलीकडे आता कुठे तिचे लक्ष गेले. बाहुल्यांची राणी, बाहुल्यांची राणी म्हणून टाळ्यापिटीत ती उचलायला मधुरा धावली. पण वसुंधरेने ती पटकन उचलली. त्या बाहुलीला कुरवाळीत वसू म्हणाले, आत्ता नाही हात लावायचं हिला. 5 मिनिटात तिला अर्धमेल करून टाकशील तू. तुमच्या रक्तातच आहे मोडतड म्हणा ना. काय करायचं आता त्याला? बोलता बोलता ती उठली. कोपऱ्यातल्या सुंदर आरसा असलेल्या अलमारीवर तिने ती बाहुली ठेवून दिली. बाहुली न मिळाल्यामुळे मधुरा चिडली. तिचे ओठ थरथर कापू लागले. तिला चटकन जवळ घेऊन तिची समजावणी करीत नंदा म्हणाली, असं रागवायचं नाही बाई. आपण दुसरी मोठी मोठी बाहुली आणूया तुला. तिच्या गोड बोलण्याने आणि मायेच्या स्पर्शाने मधुरा सुखावली. तिच्या ओठांची थरथर थांबली. नंदाने वसुंधरेकडे पाहिले. मधुरेच्या हाताला लागू नये म्हणून अलमारीवर ठेवलेल्या बाहुलीकडे पाहत ती तशीच उभी राहिली. नंदाने पुन्हा निरखून पाहिले. वसुंधरा बाहुलीकडे पाहत नव्हती. अलमारीच्या लंबवर्तुळाकार सुंदर आरशात पडलेले आपले मोहक प्रतिबिंब पाहण्यात ती गुंग होऊन गेली होती. घाटातले दृश्य पाहता पाहता नंदा हरकून गेली. जणू सुंदर स्वप्नांची जत्रा भरली होती तिथं. ती पाहून परिराज्यातून तर आपण प्रवास करीत नाही ना, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. घाटातली वळणे गाडी सहजतेने घेत होती. कबुतराने एटीत मान मुरडून एकदा इकडे पाहावे एकदा तिकडे पाहावे असे होत होते. तशी धुक्यातल्या निळसर मच्छरदानी झोपी गेलेली वनश्री अजून जागी झाली नव्हती. तिच्या निद्रेत लावण्याच्या अस्फुट दर्शनाने नंदा मंत्रमुग्ध होऊन गेली. आकाश दिसत नव्हते, पण बहुधा त्यात ढग रेंगाळत असावेत. पहाटे पडून गेलेल्या पावसाच्या सरीने सारी सृष्टी अभ्यंग स्नान केलेल्या सुवासिनीसारखी दिसत होती. सडा समार्जन करून फुलाफळांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती. त्याकरिता सूर्याचे निरांजन लावायला ती सिद्ध झाली होती. सूर्यबिंब क्षितिजावर आले. हा हा म्हणता त्याचा अंधुकपणा नाहीसा झाला. इतका वेळ नंदाला घरचा विसर पडला होता. नवे खेळणे मिळाले म्हणजे लहान मुलाला आईची सुद्धा आठवण होत नाही, तशी थोडीशी तिची स्थिती झाली. पण समोर सूर्यबिंब दिसताच तिला एकदम माईची, दादांची आणि मिलिंदची आठवण झाली. तिला वाटले, आज चहा घेऊन वर्तमानपत्र वाचित बसले असतील, पण त्यांचे अर्धे लक्ष बातम्यांत आणि अर्धे लक्ष आपल्या प्रवासाकडे असेल. माई चहाच्या वेळी आपली आठवण काढून हुरहुरली असेल. आणि जागा झालेल्या मिलिंदाने मावशी कुठे आहे, मावशी कुठे आहे म्हणून भुणभुण सुरू केल्यावर त्याची समजूत घालता घालता तिची पुरेवाट झाली असेल. मागून मधुरेची तक्रार ऐकू आली, मी मावशीपाशी बसणार. मावशी मावशी तू मला हवी आहेस. नंदाने वळून पाहिले. वसुंधरा कोपऱ्यात डोळे मिटून पडली होती.
पार्वतीच्या मांडीवर झोपलेली मधुरा जागी झाली होती. नंदाने तिला हळूच पुढे घेतले. मावशीच्या मांडीवर बसून मधुरा बाहेर पाहू लागली. झाडे पाठशिवणीचा खेळ खेळत होती. मागे वळून ती म्हणाली, नंदा मावशी, आमच्या बागेतील झाडं कधी कधी पळत नाहीत, ही कशी काय पळतात ग मग? प्रत्येक पिढीला बाळपणी पडणारा हा गहन प्रश्न ऐकून मंदा मनापासून हसली. मधुरेचे केस कुरवाळीत ती उत्तरली, झाडं पळत नाही बाळ, आपण पळतोय. मधुरा काही कमी वस्ताद नव्हती. ती चटकन म्हणाली, आपण कुठे पळतोय, आपण तर गाडीत बसलोय. आपण पळतो म्हणजे आपली गाडी पळतीये. चूक चूक, मधुरा टाळ्यापिटीत ओरडली. मग मिस्किलपणाने नंदाकडे पाहत तिने विचारले, तू किती शिकलीस मावशी? MA झाले मी. MA? पण माझ्यासारखी मांटेसरी कुठे शिकलीस तू? झाडं कशी पळतात ते आमच्या गाण्यात सांगितलंय. शिशुवर्गातल्या बडबड गीताचा शास्त्राधार मधुरेने पुढे केलेला पाहून नंदाला मोठी गंमत वाटली. ती लटक्या गंभीरपणे म्हणाली, ऐकू द्या तरी हे गाणं. मला MA ला सुद्धा कुणी शिकवलं नाही ते. माना डोलवीत आणि हातवारे करीत मधुरा मुक्त कंठाने गाऊ लागली. गाडी चाले झुक झुक झुक, माकडा माकडा टुक टुक टुक, भुरभुर पळती काही झाडे, पहा पर्यांचे हे वाडे. मित्रमैत्रिणींनो, कादंबरी वाचनात आज आपण येथेच निरोप घेतोय. भेटूयात उद्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.